महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही होईल काही सांगता येत नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024ची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होत आहेत. आपण बघत आहात की आत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या गटात इनकमिंग जोरात सुरू आहे. भाजपचे काही आमदार त्यांचे पक्ष सोडून जात आहे. तरी या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती जरी असली तरी दोन्ही आघाड्यांमध्ये सर्व काही ठीक आहे असे नाही. महायुतीमध्ये अजित पवार व शिंदे गटांची कुरघोडी नेहमी सुरू असते. तसेच महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस या पक्षामध्येही सर्व काही ठीक आहे असे नाही. जर महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही तुटल्या आणि सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढले तर काय होईल? नमस्कार, विषय लय भारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जर महाराष्ट्रात सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली तर महाराष्ट्रात काय होऊ शकते. या व्हिडिओ बघण्यापूर्वी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जर सर्व पक्ष स्वबळावर लढले तर त्यांना किती जागा मिळू शकतात आणि किती टक्के मतदान पडू शकतो याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सर्वात लास्टचा पक्ष येतो शेतकरी कामगार पक्ष. त्यांना 0.10% मतदान पडू शकते आणि त्यांना एक जागा निवडून येऊ शकते. दुसरा पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष. त्यांना 0.30% मतदान पडू शकते आणि त्यांची एक जागा निवडून येऊ शकते. त्याच्यानंतरचा पक्ष आहे समाजवादी पार्टी. त्यांना मतदान 0.35% इतके पडेल आणि त्यांचीही एक ही जागा निवडून येऊ शकते. याच्यानंतरचा पक्ष आहे बहुजन विकास आघाडी. बहुजन विकास आघाडीला 0.85% मतदान पडू शकते, पण त्यांच्या 2 सीटा निवडून येऊ शकतात. त्याच्यानंतरचा पक्ष आहे मजलिस-ए-इत्तेहादुल म्हणजे MIM. MIMला 1% मतदान पडू शकते आणि त्यांच्या 2 जागा निवडून येऊ शकतात. त्याच्यानंतरचा पक्ष आहे प्रहार जनशक्ती. प्रहार जनशक्तीला 1.3% मतदान पडू शकते. त्यांच्या 2 जागा निवडून सहजपणे येताना दिसत आहे. त्याच्यानंतरचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीला 2% मतदान आणि 2 जागा मिळू शकतात. त्याच्यानंतरचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 2.5% मतदान आणि त्यांच्या 4 जागा निवडून येऊ शकतात. त्यांच्या यावर्षी चांगला परफॉर्मन्स राहील. याच्यानंतर पुढील पक्ष येतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार. अजित पवार गट यांना 8% मतदान आणि 16 जागा निवडून येऊ शकतात. अजित पवारविषयी जनतेमध्ये नाराजी आहे, कारण त्यांनी आपले काका शरद पवार यांना धोका दिलेला आहे. त्यांचा पक्ष फोडलेला आहे व चिन्हही चोरलेले आहे अशी जनभावना सामान्यात आहे. आणि शरद पवार यांचे तुफानी प्रचार आणि त्यांच्याप्रती सहानुभूती यामुळे अजित पवार गटांना यावेळी फटका बसू शकतो. त्यानंतरचा पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट. यांना 10% मतदान व त्यांच्या 20 जागा निवडून येऊ शकतात. त्यांनी जेव्हा ते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले होते तेव्हा त्यांच्याकडे तब्बल 40 व 10 अपक्ष आमदार एवढे होते. तेवढे त्यांना ठेवता येणार नाही. त्यानंतरचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. शरद पवार गटाला तब्बल 12% मतदान आणि 35 जागा निवडून येऊ शकतात. शरद पवार यांच्याविषयी जनतेत असलेली सहानुभूती आणि एवढ्या वयातसुद्धा राजकीय सक्रियता यामुळे त्यांना कोण तोड नाही व त्यांच्या 35 जागा निवडून येऊ शकतात. त्याच्यानंतरचा पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी. त्यांना तब्बल 15% मतदान आणि 51 जागा निवडून येऊ शकतात. कारण लोकसभेला मिळालेला यश आणि काँग्रेसची प्रचारामध्ये असलेली सक्रियता याच्यामुळे काँग्रेस पार्टीला फायदा होताना दिसत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पार्टीला जबरदस्त असे यश मिळताना दिसत आहे. त्यांना 19% मतदान व 61 जागा निवडून येताना दिसत आहे. हे त्यांचे सर्वश्रेष्ठ असे परफॉर्मन्स असणार आहे. त्यांच्याबरोबर झालेला विश्वासघात, मुख्यमंत्रीपदी असताना त्यांची लोकप्रियता आणि जनतेत असणारी सहानुभूती यामुळे उद्धव ठाकरे यांना हे यश मिळताना दिसत आहे.
नंबर 1चा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. त्यांना 23% मतदान व 80 जागा निवडून येऊ शकतात. एवढे जागा येऊनही त्यांचा गेल्या वेळीपेक्षा परफॉर्मन्स वीक असणार आहे. गेल्या वेळीपेक्षा त्यांच्या 20 ते 25 जागा कमी होताना दिसत आहे आणि यंदा अपक्ष हे एकूण 7.75% मतदान घेऊ शकतात आणि 10 जागांवर त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात. अपक्षाची कामगिरी गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी थोडी कमी असणार आहे. जर सर्वच पक्ष निवडणूक स्वबळावर लढले तर असा निकाल येऊ शकतो. आपल्या मते कोणाला किती मतदान पडू शकते आणि किती जागा निवडून येऊ शकतात? कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.